पहिल्याच प्रयत्नात लाडूची ब्रेस्टफीडिंग बंद झाली यावरती माझा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. ते कसं पुढे सांगतेच. पण त्यापूर्वी तुमचे खूप सारे कमेंट होते की मी तिला कुठली रागी देते, तर तिला ही केपराची विदाऊट शुगरवाली रागी मी देते. व्यवस्थित चाळून घेऊन एकदाच भाजून ठेवते आणि त्यानंतर आज दुपारी अचानकच माझ्या मनात आलं की बस झाला, आता कधी ना कधी तर सुरुवात करायचीच आहे. आज दुपारी 3 वाजता तिला मी ब्रेस्टफीड केलं होतं आणि त्यानंतर मग मी एक असा उपाय केला आहे की तेव्हापासून प्यायचं तर सोडा, ती माझ्या जवळसुद्धा आली नाही आहे. तिचं ब्रेस्टफीडिंग कसं बंद करू या व्हिडिओवरती तुमचे भरपूर कमेंट्स आले होते. त्यामध्ये मेडिसिन देखील सुचवलेली होती, पण ती तर माझ्याकडे अवेलेबल नव्हती. आणि कोरफड आणि लिंबाचा रस माझ्या मुलाच्या वेळेस मी ट्राय केलेला आहे, तरी देखील मुलं पितातच. आता दूध पिता येत नव्हतं म्हणून ती खूप चिडचिड करत होती, रडत होती. कसं बसं तिला झोपवलं आणि झोपेतून उठल्यानंतर परत ती रडायला लागली. तिला असं रडताना पाहून मलाच राहवलं नाही, म्हणून म्हटलं की फीड करावं, पण तिला मात्र अजिबात घ्यायचं नव्हतं. तिला ते एवढं घाण वाटत होतं की माझ्या मांडीवरतून ती नाही नाही म्हणत अशा पद्धतीने उतरली. नंतर ती नॉर्मल झाली आणि तिच्या आवडत्या जागी येऊन बसली. मीही स्वयंपाक करायला घेतला. असा कुठला उपाय केला आहे की लाडू अजिबात प्यायला तयार नव्हती, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. त्यानंतर आता दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे 3 वाजल्यापासून ते चक्क झोपेपर्यंत तिला मी फीड केलं नाही आहे, झोपवताना सुद्धा नाही. पण आता झोपल्यानंतर लक्षात राहिलं का नाही माहिती नाही, आणि मी संध्याकाळी तिला फीड केलं का नाही हे नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. चला बाय.